प्रणाम आत्मवंदन. युनिक रेकी पथ विथ रुपाली पाठकमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पहा, आज आहे 11 जून, परमा एकादशी निमित्त आपण आज ही कथा श्रवण करणार आहोत. सर्व पाप दुःख व दरिद्रता नष्ट करणारे हे व्रत. या कथाची श्रवण केल्यामुळे, या एकादशी कथेचे श्रवण केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या नष्ट होण्यास मदत होते. इतकेच नव्हे तर दरिद्रता, दुःख यांचेही निवारण होते. चला तर मग आपण या कथेला प्रारंभ करूया. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. पहा, श्रीकृष्णांच्या चरणी युधिष्ठिरांनी निवेदन केले. भगवान पुरुषोत्तम मासाच्या कृष्ण पक्षाची एकादशी कोणती आहे आणि तिचा विधी काय आहे? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, युधिष्ठिर, पुरुषोत्तम मासाच्या कृष्ण पक्षात परमा म्हणजेच कामदा एकादशी येते. ही पवित्र व महापातकनाशिनी तसेच भोग व मोक्ष प्रदान करणारी आहे. आपल्या हिताची कामना करणाऱ्या मनुष्याने या दिवशी स्नानादीतून निवृत्त होऊन भगवान पुरुषोत्तमाची धूप दीप नैवेद्य पुष्प वगैरेंनी पूजा करावी, आरती करावी, मग हर्ष साजरा करावा, नाचावे गावे, जप करावा. व्रत करणाराने दशमी तिथीला उडीद, मसूर, चणा म्हणजे हरभरा डाळ, कोदरा, हरिक कोदो एक भरधान्य आहे, पालेभाज्या, मध, परके अन्न, दोनदा भोजन, काशाचे भांडे, मैथून या 10 गोष्टींचा त्याग करावा. एकादशी तिथीला जुगार, निद्रा, पान, तंबाखू यांचे सेवन करू नये. दातावण करणे, परनिंदा, चहाडी, चुगली, चोरी, हिंसा, मैथुनी, क्रोध, असत्य भाषण म्हणजेच खोटे बोलणे या 11 दोषांचा त्याग करावा. राजन, ज्याने या विधीने कामदा एकादशीचे व्रत केले आहे आणि रात्री जागरण करून श्री पुरुषोत्तमाची पूजा केली आहे, तो सर्व पापातून मुक्त होऊन परमगती मिळवितो. व्रताचे महात्म्य वाचल्याने व ऐकल्याने सहस्त्र म्हणजे 1000 गोदानाचे फळ मिळते. महर्षींबरोबर या एकादशीची जी मनोहर कथा कांपिल्य नगरीत घडली होती, तीच आता लक्षपूर्वक ऐका. कांपिल्य नगरात सुमेधा नामक अत्यंत धर्मात्मा ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी अत्यंत पवित्र व प्रतिव्रता होती. पूर्वीच्या काही पापकर्मामुळे हे दाम्पत्य अत्यंत दरिद्री होते. त्या ब्राह्मणाची पत्नी आपल्या पतीची सेवा करायची आणि प्रसंगी अतिथीला अन्न देऊन स्वतः उपाशी राहायची. एकदा सुमेधा आपल्या पत्नीला म्हणाला, ग्रहस्थी धन संपत्ती वाचून चालत नाही, म्हणून मी परगावी जाऊन काहीतरी काम करतो. पत्नी म्हणाली, पती चांगले किंवा वाईट जे काही बोलेल, पत्नीने तेच केले पाहिजे. मनुष्याला पूर्वजन्माच्या कर्माचे फळ मिळते. विधात्याने भाग्यात जे काही लिहिले आहे ते टाळल्यानेही टळले जात नाही. प्राणनाथ, तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही. जे भाग्यात असेल ते येथेच मिळेल. पत्नीचा सल्ला मानून ब्राह्मण परगावी गेला नाही. एके दिवशी कौंडिन्य मुनी तेथे आले. त्यांना पाहताच सुमेधा व त्याच्या पत्नीने नमस्कार केला आणि म्हणाले, आज आम्ही धन्य झालो. आपल्या दर्शनाने आज आमचे जीवन सफल झाले. मुनींना त्यांनी आसन व भोजन दिले. मुनींनी भोजन केल्यावर पतिव्रता म्हणाली, मुनीवर माझ्या भाग्याने आपण आला आहात. मला पूर्ण विश्वास आहे की आता माझे दारिद्र्य लवकरच नष्ट होणार आहे. आमचे दारिद्र्य नष्ट करण्याचा उपाय सांगावा. यावर कौंडिन्य मुनी म्हणाले,
अधिक मासातील म्हणजेच मलमासातील कृष्ण पक्षाच्या परमा एकादशीच्या व्रताने सर्व पाप दुःख व दारिद्र्य नष्ट होते. जे मनुष्य हे व्रत करतो तो धनवान होतो. या व्रतात कीर्तन भजन वगैरे करीत रात्री जागरण केले पाहिजे. कुबेराने हेच व्रत केले होते, त्यामुळे महादेवांनी त्याला धनाध्यक्ष म्हणजेच धनाचा स्वामी कुबेर धनाध्यक्ष बनविले आहे. मग कौंडिन्य मुनींची परमा एकादशीच्या व्रताचा विधी सांगितला. मुनी म्हणाले, ब्राह्मणी या दिवशी प्रातःकाळी नित्यकर्मातून निवृत्त होऊन विधीपूर्वक पंचरात्री व्रत म्हणजेच एकादशीपासून ते पौर्णिमापर्यंत आरंभ केले पाहिजे. जो मनुष्य 5 दिवस निराहार व्रत करतो तो आपले माता पिता व पत्नीसह वैकुंठ पदाला प्राप्त होतो. जो एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत 5 दिवस एक वेळ भोजन करून एकमुक्त राहतो तो सर्व पापातून मुक्त होऊन स्वर्गात जातो. ब्राह्मणी तू आपल्या पतीसह हेच व्रत कर. याच्याने तुम्हाला नक्कीच सिद्धी आणि अंतकाळी स्वर्ग मिळेल. मुनींच्या उपदेशानुसार त्यांनी परमा एकादशीचे 5 दिवस व्रत केले. व्रताच्या पूर्णाहुतीनंतर ब्राह्मणाच्या पत्नीने राजाला आपल्याकडे येताना पाहिले. राजाने श्री ब्राह्मण देवांच्या प्रेरणेने ब्रह्मदेवाच्या प्रेरणेने त्यांच्या उपजीविकेसाठी एक गाव व सर्व वस्तूंनी परिपूर्ण असे एक उत्तम घर राहायला दिले. दोघेही व्रताच्या प्रभावाने इहलोकी आनंद सुख भोगून अंतकाळी स्वर्गात गेले. राजन, जो मनुष्य परमा एकादशीचे व्रत करतो त्याला सर्व तीर्थ व यज्ञादीचे फळ मिळते. त्याचप्रमाणे या जगी चतुष्पाद प्राण्यांमध्ये गाय, देवतांमध्ये इंद्र श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे मासांमध्ये अधिक मास उत्तम आहे. या मासात पंचरात्री अत्यंत पुण्य प्रदान करणारे आहेत. वरती मी ते पंचरात्रीचे व्रत सांगितले आहे. ते केल्यामुळे आपल्या पुण्यामध्ये भर पडते. आपल्यातील सर्व प्रकारचे दारिद्र्य दुःख नष्ट होते. पापकर्मातून पापाच्या कर्मातून मुक्ती होणारे असे हे पंचरात्री व्रत. अधिक मासात येणारी शुक्ल पक्षाची पद्मिनी आणि कृष्ण पक्षाची परमा या एकादशीचे व्रत व जागरण केल्याने मनोवांछित फळ मिळते. पापांचा क्षय होतो आणि मनुष्याला चिरकीर्ती मिळते. असा हा आपल्या अध्यात्मातील दिवसयोग म्हणजेच एकादशी व्रत. या दिवशी अनेक प्रकारचे दान धर्म पुण्य तर केलेच जाते, परंतु या दिवशी प्रामुख्याने ओम नमो भगवते वासुदेवाय आणि विष्णू सहस्रनामाचा जप करणे अधिक फायदेशीर आहे. आणि गोमातेला तुम्ही केळी फळे किंवा एखादी पोळी गूळ टाकून खाऊ घालू शकता. त्यामुळे तुमच्यावर असणाऱ्या ग्रहांचा कुप्रभाव दूर होण्यास नक्कीच मदत होते. एकादशी ही श्री विष्णूंची कन्या आहे, त्यामुळे श्री विष्णूंना अत्यंत प्रिय अशी ही आपली कन्या आहे. तिचे व्रत जर आपण यथासांग मनोभावे केले तर नक्कीच सर्वांना फायदा होतो. ओम परमानंदम परमसुखम परमात्मने नमः. परमपित्या परमात्म्याची कृपा सर्वांना लाभावी, सर्वांचे जीवन सक्षम सुदृढ व्हावे हीच श्री विष्णूंचरणी प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरु. कमला एकादशीच्या म्हणजेच पद्मा एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया.